अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूजा उपाध्यायका श्री सिद्धान्त सुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्ठिना प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम्। श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दव प्रवचनां बोधिन्दव स्थायिनः ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधव स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरव कुर्वन्तु ते मङ्गलम्। सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनम् मुक्तिश्रीनगराधिनाथ जिनप युक्तोपवर्गप्रदम् धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयम् प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधमपि कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु मे मङ्गलम् कुर्वन्तु नो मङ्गलम्। सानवी मला एक पेटी का दे तिथे खिडकी खिडकीत स्टँड मंगलाष्टक स्तोत्रामध्ये आपण तिसरा श्लोक बघत होतो. त्याच्यामध्ये 4 प्रकारच्या देवता मंगल आहेत हे कथन सांगितलं होतं. तर कुठले 4 देवता? जिनधर्म, जिनागम, जिनचैत्य आणि जिनचैत्यालय या 4 देवता मंगल आहेत असं कथन वाचलं होतं आपण. त्याच्यामध्ये जिनधर्माचं कथन सांगितलं होतं की जिनधर्म का मंगल आहे, तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र हा मोक्षाचा मार्ग आहे, त्यामुळे तो मंगल स्वरूप आहे. आणि असं कोण सांगितले, तर जे त्या मंगल पदाला प्राप्त झालेले आहेत, मंगल स्वभावाला प्राप्त झालेत असे मुक्तिरूपी नगराचे स्वामी जे जिनपती जिनेंद्र भगवान आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की स्वभाव मंगल स्वरूप आहे आणि त्याची प्राप्ती कशी होणार आहे, तर रत्नत्रय रूप धर्माच्या द्वारे. पुढे सांगितलं काय, जिनागम मंगल आहे. काल आपण हेच बघत होतो ना, जिनागम का मंगल आहे, कारण जिनवचनामध्ये ती शक्ती आहे की जे आयुष्याला परिवर्तित करू शकतं. अनेकांचं जीवन असं आहे की जिनागमाचे जिनवाणीचे वचन ऐकून ते वाम मार्गापासून सुमार्गामध्ये आले. तुम्हाला सगळ्यांना अभ्यास आहे. असे कोण होते पुराणातले उदाहरण की जे जिनवचन ऐकून त्यांचं जीवन परिवर्तित झालं? विचार करून ठेवा. अजून 10 मिनिटांनी मी विचारते तुम्हाला, तोपर्यंत मला माहिती असलेले सांगते. म्हणजे अनेक असे वर्तमान युगामध्ये आपण उदाहरणं ऐकतो की जे जिनवचनाच्या निमित्तात प्रभावित झाले आणि त्यांचं सगळं जीवन परिवर्तित होऊन गेलं. कोणाचं बदलून नाही तर नाही बदला, माझं तर बदल नाही. हा, ते मी सांगणार होते ते माझं म्हणून, तुम्ही काय सांगाल? म्हणजे वर्तमान युगातले उदाहरण सांगायला आपण अजून आता, मग मी सांगणार होते माझं म्हणून तुम्हाला. तुमचं बदललंय तरी चांगली गोष्ट आहे.
आहेच असे ते वचन, अशी ती शक्ती आहे त्या वचनामध्ये की जे नियमाने जर भावश्रुत त्याचं केलं तर आपलं जीवन परिवर्तित व्हायलाच पाहिजे. म्हणजे त्या रूपाने आपण ग्रहण केलं, ऐकलं, म्हणजे श्रवण, ग्रहण, धारण, चिंतन, जेवढं त्याच्यामध्ये आपण रुळणार आहे तेवढं ते आपल्याला इफेक्ट देणार आहे. आपण जर त्याला म्हणजे त्याच्यासाठी वेळ द्यायला हवा, त्याच्यासाठी आपलं समर्पण असायला हवं, त्याची भक्ती असायला हवी, तर ते कुठल्याही समयात वाचा, कुठल्याही रूपाने वाचा, तर ते आपल्याला आनंद देणारच आहे. म्हणून जिनवचनाचं महात्म्य ज्याला कळलं त्याचं जीवन परिवर्तित होणारच 100%. कारण ते आपल्याला आपला स्वभाव दाखवतंय ना. म्हणून एक काय चिंतन आलं होतं की जिनवचनाची भावभासना झाली तर त्याचे काय काय फायदे आहेत सांगा बघू. जिनवचनाची भावभासना झाली, भावश्रुत झालं, त्याचा आपल्याला अवगम झाला तर त्याचे काय काय फायदे आहेत. पहिल्यांदा सांगितलं स्वभावाची ओळख होते. दुसरं शुद्धात्मानुभव होतो. स्वभावाची ओळख म्हणजे शुद्धात्मानुभव म्हणजे आनंद म्हणजे सगळं एकातच आलं. दुसरं जिनवचन कसे असतात. मोहावर विजय प्राप्त करण्याचा मार्ग सापडतो. बरोबर. कसे असतात जिनवचन, जसं सांगितलं स्वभावाचं दिग्दर्शन करणारे असतात. दुसरं सांगितलं वितरागतेचे पोषक असतात. तिसरं सांगितलं वैराग्याला जागृत करणारे असतात जिनवचन हे. चौथं सांगितलं वितरागतेची वृद्धी करणारे असतात. पाचवं सांगितलं मोक्ष मार्गाचं दिग्दर्शन करणारे असतात. आणि सहावं सांगितलं समतेचं पोषण करणारे असतात. सांगा सहा सांगितले मी, सांगा. परत एकदा सांगू. वैराग्याला जागृत करणारे असतात. जिनवचन हे वैराग्याची उत्पत्ती होण्यामध्ये कारण आहेत ना. म्हणून सांगितलं जिनवचन हे वैराग्याला जागृत करणारे असतात. दुसरं सांगितलं वितरागतेची वृद्धी करणारे असतात. जो जिनागमाच्या जवळ आलाय, जो त्याला काय म्हणायचं आनंदपूर्वक त्याचं पठन करतोय, स्वाध्याय करतोय, तर त्याच्या रागाचा अभाव होत जाणार म्हणा, किंवा रागाची इंटेन्सिटी कमी होत जाणार. त्यामुळे वितरागता वृद्धिंगत होणार आहे. कारण त्याचं तेवढं वितराग भगवंतांबद्दल पण समर्पण आहे, किंवा त्या वितराग भगवंतांची महिमा आहे त्याला, त्यामुळे त्या वाणीबद्दल सुद्धा त्याला तेवढाच आदर आहे. म्हणून त्याची स्वतःची वितरागता वाढणार, जो की या जिनवाणीसाठी आपलं वेळ देणार, आपली शक्ती देणार, बुद्धी देणार त्याला. तर वैराग्याला जागृत करणारे आहेत, वितरागतेची वृद्धी करणारे आहेत, समतेचं पोषण करणारे आहेत. जो जिनवाणी वाचणारा त्याला सगळ्या कुठल्याही पानावर जावा, कुठल्याही गाथेत, कुठल्याही शास्त्रात जावा, तर तिथं ते तुम्हाला नियमाने समताच दाखवणार आहे. आणि त्याचा फायदा आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये होतो. जो समतेला अंगीकार करणार त्याचं जीवन, भलेही तो घरात राहू दे, दुकानात राहू दे, मंदिरात राहू दे, त्याला कुठेही अशांती होणार नाही. पुढे सांगितलं मोक्ष मार्गाचं दिग्दर्शन करणारे असतात आणि स्वभावाचे वाचक असतात, असे ते जिनवचन. आणि काय सांगितलं होतं अजून एक काय सांगितलं होतं पहिलं, तुम्ही काय सांगितलं नेना काकी? नाही, ते मी सांगितले. तू एक काहीतरी सांगितलं वेगळं, ते मी सांगितलं. स्वभावाचे वाचक सांगितले की मी पण. समता वाढवणारे. समता सांगितले की मोक्ष मार्गाचं दिग्दर्शन करणारे, स्वभावाला दाखवून देणारे म्हणा, किंवा स्वभावाचे वाचक असे ते वचन असतात. मोहाचा अभाव करणारे सांगितलं ना. हे तुम्ही सांगितलेलं ते पहिलं. मोहाचा नाश करण्यासाठी जे उपयोगी असतात असे ते जिनवचन असतात. मग काय सांगायचं होतं त्याच्यामध्ये की जिनागम आपण त्या रूपाने अध्ययन केलं, किंवा त्या रूपाने आपण त्याच्यातून गाभा काढला, तर
सगळं मिळणार आहे जे तुम्हाला अपेक्षित आहे. म्हणून आम्हा पण नेहमी सांगतात ना, प्रवचनाची पुस्तकं घेऊन वाचली वर्णिजींची तर आपल्या जीवनात जी घटना झाली आहे त्याच्यावरच जवळपास वर्णिजींनी सगळं लिहिलेलं असतं असं वाटतं. कुठलंही पान काढून वाचा. कारण काय मध्ये परवा पण सांगितलं होतं मी, कारण जीवनात आपल्या आपण काय करतो, कशाय विभाव, कुठंतरी अशांती, दुःख, याच कोणाला परिचय नाही. दिवसभरात रोज कोणाला कुठल्या ना कुठल्या रूपाने याच कंडिशन्सना फेस करतो आपण, आणि सगळ्या जिनवाणीमध्ये त्याच समाधान आहे. त्यामुळे तुम्हाला वाटतंय आज सगळं हे पान माझ्यावरच लिहिलंय, कारण तुम्ही असता कुठं, त्या कषायांमध्ये, विभावामध्ये त्रस्त असता, दुःखी असता, आणि त्याचा नाश करण्यासाठी त्याच्या जवळ आलाय, जिनवाणी जवळ. त्यामुळे तिथं आपल्याला त्याचीच भावभासना होते की हे जणू काय मलाच उपदेश दिलाय आज. त्यामुळं आणि त्या रूपाने आपण वाचायला जातो ना, आणि त्यामुळं मग ते जिनवचन असतात ते आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शक ठरतात. म्हणजे आपण जर त्या म्हणजे कुठल्या एखाद्या समजा प्रथमानुयोगाचं उदाहरण दिलेलं असेल की कोणी जीवाच्या कंडिशन मध्ये असताना, दुःखी असताना त्यांनी काय केलं, त्याला कसं त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला, हे सगळं वाचल्यावर आपल्याला पण एक तसं उपाय मिळतो की आपण काय करायला पाहिजे. त्यामुळं जिनवाणीचे कुठलेही शब्द वाचा, कुठलेही पान वाचा, तर ते आपल्याला नियमाने आपल्या त्या वर्तमानातल्या परिस्थितीला बदलवणारेच असतात. तुम्ही जर दुःखी असाल तर ते दुःख नष्ट करणारेच असतात ते वचन. आणि दुःखी नसला तरी सुद्धा वाचा. असं नाहीये की दुःखी असतानाच तुम्ही जिनवाणीच्या जवळ जायला पाहिजे, त्यातून मार्ग शोधायला पाहिजे. इतर वेळी सुद्धा जर आपण त्याचं अध्ययन केलं तर आपल्याला नियमाने त्याचा फायदा होणारच आहे. कारण ते शब्द नाही आहेत ना, त्याला शब्द ब्रह्म म्हणलं. कुठं म्हणलं शब्द ब्रह्म? जिनवाणीतले वचन म्हणजे समयसारच्या 5व्या गाथेत सांगितलं. अजून शब्द ब्रह्म म्हणलं प्रवचन सार मध्ये 34 नंबरची गाथा आहे. सूत्र हे जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेले वचन हे सूत्र आहे, आणि ते त्यातच आले बहुतेक शब्द ब्रह्मरूप आहेत म्हणून. असं मग त्याला का म्हणलं शब्द ब्रह्म? कारण त्या वचनांचा प्रभाव वेगळा आहे. जे काय आपण इतर वेळेस इतर वचन ऐकतो, जसं एक उदाहरण सांगितलं होतं की सान्वी माझ्याकडं काय सांगितलं होतं उदाहरण, की तुम्ही जर ते वेस्टर्न म्युझिक लावला, काय पाश्चात्य म्युझिक असते ना, तर ते जर म्युझिक लावलं तर म्हणले पाय हलायला लागतात, हात हलायला लागतात, डान्स करावं वाटतं. तिला डान्स करावं वाटत होता आज दिवसभर. म्हणले ते असलं काहीतरी म्युझिक डोक्यामध्ये असलं की असे हातपाय हलायला लागलेत म्हणतात, हलतात. पण जर कुठले असे क्लासिकल म्युझिक असतील किंवा काय आपण म्हणतो आध्यात्मिक असे वगैरे काय जर वाणी असेल, कानावर पडलेले शब्द, तर ते शब्द आपल्याला आपलं अंतःकरण हलवतात. म्हणजे मन आपलं हे लावून टाकतात, असे ते वचन असतात. तसं सांगितलं जिनवाणीतले वचन आपल्याला हातपाय हलवणारे नाही आहेत, तर आपल्याला अंतःकरणपूर्वक काहीतरी आपल्यामध्ये बदल घडवणारे असतात. म्हणून सांगितलं त्या वचनांचं थोडस दिवसभरामध्ये चिंतन करायला पाहिजे. जे काय तुम्ही वाचता, स्वाध्याय रूपाने त्याचं अध्ययन करता, तर त्याचं आपल्याला चिंतन मंथन दिवसभरामध्ये थोडं तरी करायला पाहिजे, तर त्याचा फायदा होतो. मग एके ठिकाणी उदाहरण सांगितलं त्यांनी की शब्दाचा काही प्रभाव असतो की नाही, ह्याच्यासाठी असतो की नाही, कसं कशावरून? वचनाचं सगळं सांगितलं की वचन हे मनुष्याचं दहन आहे. वचनाने जे परिणाम करू शकतो, शब्द ही शूल है, शब्द ही फूल है म्हणते. तर तिथं एका व्याख्यानामध्ये असं चाललेली असती सभा, आणि तिथं विवेकानंद असतात, ते वक्ता असतात, आणि मग त्यांनी असं शब्दावर भरपूर काय काय बोलले, आणि शब्दाचा असा तो इम्पॅक्ट असतो की जेणेकरून कोणी परिवर्तित होतो समोरचा जीव, असं त्यांनी काहीतरी वाक्य सांगितलं. असं सांगितल्यावर त्या श्रोत्यांमध्ये बसलेला एक जण असतो, त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. म्हणले मला हे नाही पटत. म्हणले शब्दामध्ये अशी काही शक्ती नाहीये, काय ते आपण क्रिया करतो म्हणा किंवा काय त्याचा मागचं पुढचं बेस असेल तर त्याच्यामुळं परिवर्तित झालंय, शब्दामुळे असं कोणी परिवर्तित होत नाही, असं त्यांनी त्याची बाजू मांडली होती. त्यांनी एक ऑब्जेक्शन घेतलं होतं. मग त्यावेळेस तिथं त्या आर्ग्युमेंटला
त्यांना क्लॅरिफाय करायचं होतं वक्त्याला. त्यामुळं त्यांनी काय म्हणलं, तुम्ही शांत बसा, इथं सभा चालली आणि तुम्ही असं का बोलायला लागलाय मध्येच, नाहीतर तुम्हाला इथून बाहेर काढलंच आहे. असं ऐकलं की शब्द ते घाबरला माणूस विचारणारा. म्हणले आतापर्यंत शांततेने बोलणारे आणि हे असं कसं काय बोलायला. गपचूप खाली बसला तो. लगेच यांनी सिद्ध करून दाखवलं. शब्दच होते ना हे. म्हणले की आतापर्यंत ज्याची वाणी अशी होती तर तुम्ही प्रभावित झाला होता आणि लगेच ते शब्द बदलले तर तुम्हाला असं वाटलं की हा किती रूढ बोलतोय किंवा किती हा रागोड्याच्या स्वरामध्ये बोलतोय. मग हे शब्दच आहेत ना, त्याचीच ती शक्ती आहे. मग ह्याची सिद्धी त्यांनी करून दाखवली तिथं. तसं सांगितलं की जिनवाणीचे वचन आणि बघा की बाहेरचे कुठले सिरियलचे वचन, घरातल्या लोकांचे वचन किती डिफरंट असतात. म्हणजे भगवंतांच्या वाणीतले ते वचन म्हणजे दिव्यध्वनीचे वचन आणि अन्य संसारी जीवांचे वचन ह्याच्यामध्ये, किंवा मग कोणी धर्म मार्गामध्ये आहे त्याचे वचन आणि जे संसारामध्ये आसक्त आहे अशा त्या पुरुषांचे वचन, किती तफावत आहे त्याच्यामध्ये. मग आपल्याला जर मार्ग पाहिजे असेल तर त्या दोघांच्या पण सहवासात आपण असतो. मग आपल्याला शोधायचंय की आपल्याला कुठले वचन कुठल्या रूपाने कधी उपयोगी पडणार आहेत. आणि तर त्याचा अवलंबन घेतला तर आपण चांगल्या वचनाचा चांगला प्रभाव आपल्यावर पडू शकतो. मग ते एक हे सांगितलं, ह्याच्यामध्ये भजन सांगितलंय. छान आहे ते भजन पण, म्हणजे अपरिचित असेल तुम्हाला पण मी कधी म्हणलेलं आहे ते. जिनवाणीवरच आहे. ह्याच्यामध्ये घेतलंय जिनेंद्र अर्चनामध्ये. माझ्याकडे पुस्तक आहे त्यात 321 पान आहे. मागच्या साईडला जिथे जिनवाणीची स्तुती येते ना, काकीनं बघायचं सर्व जिनवाणीच्या पुस्तक हे जिनेंद्र अर्चनाच्या पुस्तकामध्ये साची तो गंगा आहे ना, त्याच्या मागच्या पानावर आहे हे भजन. जिन बैन सुनत मोरी भूल भगी, मोरी भूल भगी. जिन बैन सुनत मोरी भूल भगी, मोरी भूल भगी. कर्म स्वभाव भाव चेतन को, कर्म स्वभाव भाव चेतन को. भिन्न पिछानन सुमती जगी, मोरी भूल भगी. काय सांगितलं अर्थ? जिन बैन म्हणजे वचन, जिन वचन सुनत मोरी भूल भगी. जिन वचन ऐकल्यामुळं माझी भूल नष्ट झाली, काय चूक होती माझ्यामध्ये, मिथ्यात्व होतं ते नष्ट झालं. कर्म स्वभाव भाव चेतन को, भिन्न पिछानन सुमती जगी. कर्माचा स्वभाव आणि चेतनेचा भाव म्हणजे स्वभाव, या दोघांचा स्वभाव भिन्न आहे. हे पिछानन म्हणजे ओळखल्याने सुमती जागृत झाली. सगळं भेदविज्ञानासाठी प्रेरक आहे बरं का भजन, असं जिनवचनासाठी सांगितलेलं त्यांनी. भिन्न पिछानन सुमती जगी, या दोघांचा भिन्नता जाणवण्यासाठी मला हे जिनवचन मार्गदर्शक ठरलेत आणि त्यामुळं माझी सुमती जागृत झाली. पुढं निज म्हणा की सगळेजण चालू. निज अनुभूती सहज न्यायकता, निज अनुभूती सहज न्यायकता. सोचिर ऋष तुष मैल भगी, मोरी भूल भगी. जिन बैन सुनत मोरी भूल भगी, मोरी भूल भगी. काय म्हणलं? निज अनुभूती सहज न्यायकता. सोपे शब्द समजण्यासाठी. स्वभावाची अनुभूती म्हणजे सहज आहे, न्यायकताच अनुभूती आहे. सो चिर ऋष तुष मैल पगी, आणि ती अनुभूती काय केली? चिर म्हणजे अनादीपासून असणाऱ्या राग द्वेष रूपी मळाला पळवून लावली. म्हणजे ती अनुभूतीच माझ्यासाठी निर्मळतेचं कारण ठरली, म्हणून ती सहज न्यायकता, ती अनुभूती मला उपादेय आहे. आणि ती मला कशी प्राप्त होणार आहे तर जिनवचनाच्या द्वारे. स्यादवाद धुनी निर्मल जलते, स्यादवाद धुनी निर्मल जलते.
विमल भई समभाव लगी मोरी फूल बगी जिन बेन सुनत मोरी फूल बगी मोरी फूल बगी. काय सांगितलं? स्यादवाद धुनी निर्मल जलते. स्यादवाद रूपी ध्वनी कशी आहे? निर्मळ जल स्वरूप आहे. त्याच्याद्वारे विमल भई समभाव लगी म्हणजे विमलतेला प्राप्त करून देते किंवा समभाव जागृत करते. अशी ती जिनवचन मला माझ्या अनादीच्या भूलपासून नष्ट करणारे आहेत. संशय मोह भरमता विघटी संशय मोह भरमता विघटी प्रगटी आत्म सोंज सगी मोरी भूल भगी जिन बेन सुनत मोरी भूल भगी मोरी भूल भगी. संशय मोह विभ्रम याचं विघटन झालं. कशाने? जिनवचन ऐकून किंवा जिनवचनाचं माझ्यामध्ये उतरल्यामुळे, भावश्रुत झाल्यामुळे माझ्यातला संशय मोह आणि विभ्रम नष्ट झाला. प्रगटी आत्मसोंज सगी मोरी भूल भगी आत्म्याची सोच जागृत झाली. म्हणजे काय? आत्मानुभूतीची कला जागृत झाली, माझ्यामध्ये प्रगट झाली आणि माझी अनादीची भूल नष्ट झाली. दोल पूरव मंगल पायो दोल पूरव मंगल पायो शिव सुख लेन हो सौमगी मोरी भूल भगी जिन बेन सुनत मोरी भूल भगी मोरी भूल भगी. दौलतरामजींनी दिलेलं वचन आहे. त्यामुळं दौल अपूर्व मंगल पायो. मग या जिनवचनाला ऐकून स्वतःला ते संबोधित करतायत की हे दौलतराम तू अपूर्व मंगलाला प्राप्त झालास, जो तुझा स्वभाव आहे. शिवसुख लेन हौस उमगी शिवसुखाला प्राप्त करण्याची हौस जागृत झाली. म्हणजे काय? इच्छा जागृत झालेली आहे. कशामुळे? तर या जिनवचनाचाच तो प्रभाव आहे. म्हणून हे जिनवचन इतके आपल्याला जीवनामध्ये आवश्यक आहेत किंवा आपलं जीवन बदलवण्यासाठी याची इतकी आवश्यकता आहे, तर त्याला किती महत्व द्यायला पाहिजे. सगळ्या दुःखाचा नाश करणारी जिनवाणी आहे असं एवढ्या वचनावरून तरी ऍटलिस्ट त्याचं आपण अवलंबन करायला पाहिजे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरात वेगळं दुःख आहे आणि त्याला सगळ्याला वाटतं की माझं दुःख सगळ्यात भारी आहे आणि मग तो त्या दुःखाचा नाश करण्यासाठी सगळे प्रयत्न करतोय, पण एवढं करत नाहीये. विश्वास नाही वाटत ना की ह्याच्यानी मिटणार आहे किंवा हेच आपल्या सुखाचं साधन आहे, ह्याच्यानीच आपला सगळे कष्ट नष्ट होणार आहेत. इतकं त्याच्याबद्दल जर काय म्हणतात खरी श्रद्धा प्रगट झाली आणि तशी आपली प्रवृत्ती झाली तर बदलणार जीवन तुमचं 100%. पण त्या विश्वासपूर्वक वाचा तर जीवनात बदल होणारच. जसं आता नैना काकी सांगते तुम्हाला काय बदल घडायला पाहिजे किंवा काय बदल घडला, काय असलं नाही मी वाचलंच नाहीये ते, मला नाही माहिती. ते सांगतायत जिनवाणीमध्ये काय सांगितलं ना तर ते आपल्याला 100% मान्य पाहिजे. आपण त्याच्या मी वाचणार नाही, मला माहित नाहीये ते, तुम्ही सांगणार आहे जे असेल ते. चला इथे या पुढं मी सांगितलंय तुम्हाला. नको मला कदाली मग इथंच बसून सांगा. चला त्यांच्याकडे. म्हणजे जिनवाणीतले जे वचन आहेत ते आपल्याला आपलं जीवन बदलवण्यासाठी कसं मदत करतायत. पण जर आपण त्याला काय म्हणायचं स्वीकार केला तर बदलतं जीवन, नाही तर नाही. आपण आता किती वेळा ऐकलं की पाणी गाळायला पाहिजे, त्या गाळणीची जीवाणी करायला पाहिजे, म्हणजे अहिंसेचा उपदेश दिलाय. परत रात्री भोजन करायला नको ज्याच्या निमित्तामध्ये की अनेक जीवांची हिंसा होते आणि त्याचं फळ स्वरूप आपल्याला सगळे आता दुःख भोगायला लागतात. तसं वाटत नाही आपल्याला की त्याचं हे फळ आहे,
आणि बघा मग त्याचं फळ कसं भोगावं लागतं, किंवा काय रूपाने आपण त्याला काय म्हणतो, त्याला अनुभवतो, किंवा त्याचा अनुभव करावा लागतो अनेक काळापर्यंत. हा, आता त्याचं फळ सांगायला लागले त्यांनी, ते ऐका. म्हणजे आपण म्हणतो ना, जैन म्हणतो का नाही, जैनवर 2 मात्र आहेत ना. तर जैन म्हणजे एक रात्री भोजन त्यागाची आणि दुसरी गाळून पाणी पिण्याची. जर हे 2 मेन नसेल तर परिणाम विशुद्धी पण होणारच नाही. पुढचा धर्म सगळा काय करणार? म्हणजे जसं एखादा म्हणतात की मला स्त्रीचा त्याग आहे, मला परस्त्रीचा. तुम्ही जवळ आवाज घुमा लागले, म्हणजे ते कॅच होणार नाही आवाज, दुसरं काय नाही. युट्यूबला दिसाल म्हणजे आपण पहिल्यांदा शिकवतो ना, जैन कोणाला म्हणतात. तर जैनवर 2 मात्रा आहेत ना. तर एक मात्रा आहे रात्री भोजन त्यागाची आणि दुसरी आहे गाळून पाणी पिण्याची. जर ह्याच 2 गोष्टी आपल्या जीवनात नसतील तर बाकीचा धर्म सगळा शून्य आहे. कारण म्हणजे विचारांची पवित्रता, परिणामाची पवित्रता जसं खानपान आहे त्यानुसार होते. आणि धर्म म्हणजे परिणाम विशुद्धी. मग जर हे आपल्याला मान्य नसेल, मग एखादा जर म्हटला की मला स्वस्त्रीचा त्याग आहे आणि परस्त्री चालते, तर ते हास्यास्पद आहे. तसं मी म्हणलं, मी पुष्कळ व्यवस्थित धर्म करतो, सगळं देवपूजा, गुरुपासनी, स्वाध्याय, संयम, तप, ध्यान सगळं काही करतो, पण मला रात्री भोजन त्यागाचं मला काही जमत नाही. आणि मला गाळून पिण्याचं पण घरच्या पुरतं जमतं असं नाही मला जमणार, तर त्याला काही अर्थ नाही. तर म्हणजे घरात मी शाकाहार करतो, बाहेर काय पण केलं तर चालतंय असं, आणि मी शाकाहारी आहे असं म्हणणाऱ्यासारखं झालं ते. म्हणजे जसं आपल्याला जर त्याचं भावभासन नसेल, त्याचं फळ माहित नसेल, तर आपण मुलांना काय संस्कार देणार? बरोबर. म्हणून पहिल्यांदा आपल्याला, म्हणजे तिथून धर्माची सुरुवात म्हणू नका. म्हणजे पूर्वी आपण ऐकलं ना, तर त्या रात्री भोजन त्यागाचं म्हणजे राजाने हे केलं तर सगळ्यांनी आपले बलिदान केलं, पण रात्री भोजन केलं नाही. जसं राम सुद्धा म्हटलं का नाही, विभीषण आला रामाकडं, तर तेव्हा म्हटले कशावर तुम्ही म्हणजे खरे? ते लक्ष्मणाचं आहे. लक्ष्मणाचं आहे. लक्ष्मण जेव्हा त्या काय तिचं नाव असतं त्याच्या बायकोचं, लक्ष्मणाच्या बायकोचं, विशल्य नाही, लक्ष्मणाची बायको विशल्य का भरतीच. तर त्यावेळेस तिला सोडून तो गेला होता ना वनवासामध्ये, आणि ती मग तिथं भेटली बरोबर अज्ञातवासामध्ये जेव्हा फिरत त्यांनी जंगलामध्ये तिला भेटला तिच्याच गावात. त्यावेळेस तो तिला सोडून जात असताना ती म्हणाली जाऊ नका मला सोडून. मग तो म्हणतो मी परत येतो. मग कशावरून तुम्ही परत येणार? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं लक्ष्मण. विभीषणाच्या बाबतीत पण सांगितलं. त्याच्यात तिने रावणाला सोडले कशावरून? तो म्हणाला मी पंचम काळात जन्माला येईल, नाही तर मला रात्री तर कशाचं समाज, पण मी मला रात्री भोजनाचा दोष लागेल. तर म्हणजे एवढं आहे. तर हे पंचनंदी पंचविंशती मधलं आहे की रात्री भोजनाचं फळ काय, म्हणजे जे आपण पुण्य कमवण्यासाठी किंवा आपल्या अनुकूलता मिळण्यासाठी पहिल्यांदा सुरुवातीला असतं ना. धर्म म्हणजे काय की सगळी अनुकूलता, पुण्याचा उदय, तर ते सुद्धा काही राहत नाही जर रात्री भोजन असेल तर. मग तिथं सांगितली, एक उपवना नाम की दुखिनी कन्या थी जो भाई बंधुओं से रहित थी और बेर आदि खाकर अपनी जीविका करती थी. एक बार उसने मुहूर्त भर के लिए आहार का त्याग किया. उस व्रत के प्रभाव से राजा ने उसका बड़ा आदर किया तथा व्रत के अनंतर उसे उत्कृष्ट धन संपदा से युक्त किया. म्हणजे ती सारखं खात असते असं म्हणायचं का? म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा काय 2 टाइम 3 टाइम नियम कर थोड़ा त्यागाचा. तो इस घटना से उसके मन धर्म में अत्यंत उत्साहित हो गया. जो मनुष्य निरंतर जिनेंद्र भगवान के वचनों का पालन करता है वह परलोक में निर्बाध सुख का उपभोग करता है. निर्बाध म्हणजे त्याच्या सुखामध्ये कोणतीही बाधा येणार नाही असं अभ्युदय सुख म्हणा किंवा मोक्ष सुखाला प्राप्त करतो. जिनवचन. जो प्रतिदिन 2 मुहूर्त के लिए आहार का त्याग करता है उसे महीने में 2 उपवास का फल प्राप्त होता है. आता जो सूर्यास्त होने पर अन्न का त्याग करता है उस सम्यक दृष्टि को भी विशेष अभ्युदय की प्राप्ति होती है. सूर्यास्त म्हणजे काय ते सांगा.
पहिल्यांदा ते माहित नाही कोणाला. म्हणजे सूर्यास्त म्हणजे सूर्य मावळ्याच्या आधी पाऊण तास. बरं ठीक आहे, जाऊ दे ते पण सोडा. नुसतं नाही, पाऊण सूर्यास्त तास का म्हणजे आधी समजा तेव्हा सुरुवात केली तर आपल्याला जेवलं सगळं होस तोपर्यंत आपल्याला अर्धा तास जातो. आणि आपण सूर्य मावळताना म्हणजे आता मावळायला लागले जेवायला बसलो तर पुढचा अर्धा तास. आता सध्या सूर्यास्त 5:58 आहे आज, आणि उद्या 57 आहे सूर्यास्त. म्हणजे तर तुम्ही जेवायला कितीला बसता? 4:45-5ला बसायला पाहिजे. 6 वाजता जेवायला बसते आणि म्हणजे अजून दिसतोय सूर्य, उजेड दिसतोय. म्हणजे ते आपण आपल्याला फसवल्यासारखं आहे. म्हणजे इतकं आणि ते पूर्ण दोष लागलाच आहे त्याचा. म्हणजे इतकं क्षुल्लक गोष्ट म्हणतात माहिती का त्याला, की झालं की 15 मिनिटं तर झालेत आता सूर्यास्त होऊन, आणि मग त्याचं असं नाही महत्व वाटत की 1 सेकंदाचा जरी फरक पडला तरी सुद्धा किती अनंत पापाचं फळ मिळणार आहे आपल्याला. आणि तेवढी महिमाच नाही आहे ते रात्री भोजन त्याग. व्रत कशासाठी म्हणलंय त्याला? आणि व्रत घेऊन जर असं होत असेल तर म्हणजे भयंकरच पाप झालं. तर इथं काय सांगितलंय, यह जीव इस धर्म के कारण रत्नों से जगमगाते विमानों में. मी थोडक्यातच वाचून दाखवते. मध्य में बैठकर अनेक पल्यों पर काल व्यतीत करता है. सूर्य के अदृश्य हो जाने पर जो लंपटी पापी मनुष्य भोजन करता है वह दुर्गति को नहीं समझता. जो रात्रि में भोजन करता है वह डाकिनी, प्रेत, भूत आदि नीच प्राणियों के साथ भोजन करता है. आपल्यात म्हटलेच ना मांसाहार. जो रात्रि में भोजन करता है वह कुत्ते, चूहे, बिल्ली आदि मांसाहारी जीवों के साथ भोजन करता है. काय वाचायला कळते का काय सांगायला लागले ते? सगळे जे जे मोही आहात ना रात्री भोजनासाठी, त्यांना सगळ्यांना हे संबोधन आहे. एवढं ऐकल्यावर तरी आपलं ते रात्री भोजनाचं म्हणजे आणि खूप सोपं आहे. म्हणजे एवढं सोपं असताना आपण करणार नाही तर किती दुःखाला, अनंत दुःखाला प्राप्त होतंय हे सांगितलंय. सूर्य के अस्त हो जाने पर जो भोजन करते हैं उन्हें विद्वानों ने मनुष्यता से बंधे हुए पशु कहा है. जो पापी मनुष्य दया रहित होकर जिनेंद्र देव की निंदा करता है. म्हणजे जिनेंद्रियांचं ऐकत नाही ना आपण, रात्री भोजन त्याग सांगितलाय तरी आपण करत असलो तर, वो अन्य शरीरों में जाकर दुर्गंधित मुख वाला होता है. काय काय होतं ऐका, रात्री भोजन केलं ना, कळत न कळत करा, नाहीतर काय इंटेन्शनली करा, अनइंटेन्शनली कसंही करा तुम्ही, तर त्याचं फळ नियमाने दुःख आहे, दुर्गतीच आहे. ते ऐकून तरी सोडा रात्री भोजनाचं. अर्थात परभव में उसके मुख से दुर्गंध आती है. म्हणजे आपल्याला दुकानात उशीर होतो किंवा काय पैसे मिळवण्यासाठी, पण जे रात्री भोजन करून पैसे तर ते राहणार सुद्धा नाहीत. ते व्यापारी म्हणजे ते सर्व दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये खर्च होणार. घरात असणाऱ्या बायका, मुलं, त्यांच्यावर तर हे कंपल्शन असायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे त्यांचं पूर्ण. म्हणून बायकांनीच 4:45ला 4:30ला जेवायला बसलं पाहिजे, म्हणजे पुढच्यासाठी रिकामं राहते. ऐकताय का सगळे? ते जेवल्यानंतर मी जेवते म्हटलं तर त्यांना पण रात्र, परत त्यांना वाढून आपल्याला रात्र संपवायचं असतं. म्हणजे कुठल्या तरी असल्या भावनेने तुम्ही पाप करताय हे पण कळत नाही आणि स्वतःसाठी दुर्गती बांधतोय. संपवण्यासाठी जर रात्री देत असेल तर त्याच्यामुळे पाप जास्त आहे, ते वाचत नाही, उलट म्हणजे जास्त. जो मनुष्य रात्रि में भोजन करता है वह परभव में अल्पायु, निर्धन, रोगी व सुख रहित अत्यंत अर्थात दुखी होता है. रात्रि में भोजन करने वाला मिथ्या दृष्टि पुरुष शुकर, भेड़िया, बिलाव, हंस तथा कौवा आदि योनियों में दीर्घ काल तक उत्पन्न होता रहता है. कावळे होणार तुम्ही रात्री भोजन केलं तर. सोम ऐकतोय का? इतना सुवर म्हणजे काय रे? सुवर म्हणजे काय असतं तिकडं भिलाईमध्ये? डुक्कर असतंय आमच्याकडं. सुवर म्हणजे रात्री भोजनाचं फळ हे डुक्कर होणार, त्याचं फळ स्वरूप. एवढं त्याचं भोजन काय? डुक्कर काय खाते? तुम्हाला आज सगळं चांगलं खायला मिळालं तर तुम्हाला रात्री जीवन त्याला घाण करून खायचंय. म्हणजे तुम्ही घाण खाताय हे समजून घ्या, आणि म्हणून अशा भावाला जाणार की जिथं घाणच खावी लागणार. म्हणजे मध्ये एकदम आता झालं कॅन्डल डिनर, आपण जास्त पैसे तर तिथं काय होणार, म्हणजे नरकामध्ये जाण्याचे भाव केले, कारण नरकामध्ये सगळा अंधार आहे ना. इतना ही नाही, कॅन्डल डिनर म्हणलं. कॅन्डल लाईट डिनर म्हणतात ना रात्रीचं जेवण त्या हॉटेलमध्ये वगैरे करतात. त्यामुळं नरकामध्ये अशी व्यवस्थाच नाही की तिथं लाईट लावाल, लॅम्प लावाल वगैरे, सगळीकडे अंधारच आहे खाली खालच्या नरकामध्ये. तिथं जायचे भाव केले थोडक्यात.
भवनेन्द्र, देवेंद्र, चक्रवर्ती और महालक्षणों से संपन्न व्यक्ति भी दिन में भोजन करने से ही होते हैं। जो रात्रि भोजन त्याग व्रत में उद्यत रहते हैं वे सूर्य के समान प्रभावान, चंद्रमा के समान सौम्य और स्थायी भोगों से युक्त होते हैं। रात्रि में भोजन करने से स्त्रियां अनाथ, दुर्भाग्यशाली, माता पिता भाई से रहित तथा शोक और दारिद्र्य से युक्त होती है। म्हणजे स्त्रियांना जे काही तुम्हाला दुःख आहे ना, तर हे त्याचे कारण सांगायला लागलेत. रात्री भोजनाचं फळ असं आहे की तुम्हाला नियमाने दुर्गती कुठल्या म्हणजे तरी रूपाने अनाथ संयोगात कसं लोकांचा त्रास म्हटलं होणार. की त्या स्त्रीला पतीचा वियोग होणार, मुलाचा वियोग होणार आणि वडिलांचा वियोग होणार. अशा रीतीने ती काय वियोग होते? पण सोडा, ते अशी त्यांची प्रवृत्ती होणार की ज्याच्या निमित्तानं तुम्हाला दुःख भोगावं लागणार. मग काही पण असू दे, ते संयोगात असले तरी दुःखच भोगावं लागणार. आणि मग हे आपण आपल्या केलेल्या क्रियेचं फळ भोगावं लागतंय त्याचं. जिनकी नाक चपटी है, जिनका देखना ग्लानि उत्पन्न करता है, जिनके नेत्र कीचड़ से युक्त है, जो अनेक दुर्लक्षणों से सहित है, जिनके शरीर से दुर्गंध आती है, जिनके ओठ फटे और मोटे हैं, कान खड़े हैं, सिर के बाल पीले तथा चटके हैं, दांत तुमड़ों के बीच के समान है और शरीर सफेद है, जो कानी, शिथिल तथा कांतिहीन है, रूप रहित है, जिनका चर्म कठोर है, जो अनेक रोगों से युक्त तथा मलिन है, जिनके वस्त्र फटे हैं, जो गंदा भोजन खाकर जीवित रहती है और जिन्हें दूसरों की नौकरी करनी पड़ती है, ऐसी स्त्रियां रात्रि भोजन के ही पाप से होती है. म्हणजे आता आपण सुंदर आहोत तर नियमाने आपण रात्री भोजनाचा त्याग केलेला होता. आणि आता जर रात्री भोजन करत असो तर त्याचं फळ आता आपण वाचलं. म्हणजे पुढं एक तर कुरूप होणार किंवा धनहीन होणार म्हणून तुम्हाला सांगायला नोकरी करावं लागणार, हे सांगायला लागले त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला दुसऱ्याचं नोकर बनावं लागणार. हे कशाचं फळ आहे? तर या हिंसेचं, रात्री भोजनाचं फळ आहे ते. रात्रि भोजन में तत्पर रहने वाली स्त्रियां भूखे, नंगे और धन तथा भाई बंधुओं से रहित पति को प्राप्त होती है, जो दुख के भार से निरंतर आक्रांत रहती है, बाल अवस्था में ही विधवा हो जाती है, पानी, लकड़ी आदि ढो होकर पेट भरती है, अपना पेट बड़ी कठिनाई से भर पाती है, सब लोग जिनका तिरस्कार करते हैं, जिनका चित्त वचन रूपी वसूला से नष्ट होता रहता है. वसुला म्हणजे ते कुराड म्हणतात ना. और जिनके शरीर में सैकड़ों घाव लगे रहते हैं, ऐसी स्त्रियां रात्रि भोजन के कारण ही होती है. काय सांगितलं? म्हणजे दुःखाचा भार निरंतर तिला व्हावा लागतो, निरंतर दुःखाने ती आक्रांत असते, बाल अवस्थेमध्येच विधवा होते, अगदी कठीणाईने आपलं पोट भरू शकते, म्हणजे भरू शकत नाही तर दुसऱ्यांचं ती काय करणार. कुठल्याही रात्री भोजन असं पण नाही आणि कुठल्याही व्रताला ग्रहण केलं आणि ते मोडलं किंवा जिने वचनाच्या विरुद्ध जे पण काय आचरण केलं त्याचं फळ पण हेच समजून घ्या की जे कोणाचा वियोग होणार किंवा अनुकूल मिळणार नाही किंवा धनाची हानी होणार किंवा मुलं असतील तर ते आज्ञाकारी असणार नाहीत. सगळ्या रूपाने असं धर्माची प्रतिकूलता असणार आणि तसं दुःख भोगावं लागणार. कारण धर्म म्हणजे सुखाचा अविनामय. जिथं धर्म आहे तिथं सुख आहे, जिथं अधर्म आहे तिथं नियमाने दुःख आहे. त्या आम्हाला पहिल्यांदा भाव सांगायचे राहिले आपण उद्या वाचू परत. काय सांगितलं? म्हणजे विधवा होते किंवा दुःखाने निरंतर आक्रांत राहते. म्हणजे आपण म्हणतो की ज्याच्यासाठी पैसे मिळवणे, सुंदर शरीर, सगळी अनुकूलता, तर सगळी ही नष्ट होणार कशाने? एक रात्री भोजनाने. मग जर एक रात्री भोजन सोडलं तर सगळं आपल्या मनासारखं. कारण कोणाचे हे वचन आहे? जिनेंद्र भगवंतांचे. एका जिनेंद्र भगवंतांच्या वचनाला आपण विरोध केला तर एका केवलींचा नाही, अनंत केवलींचा अपमान केला. म्हणजे आपल्या आत्म्याचा पण तिरस्कार केला. आणि आत्म्याचा तिरस्कार म्हणजे काय? की परत आपल्याला अशी गती प्राप्त होणार की तिथं आपल्याला आत्म्याला जाणण्याची योग्यता राहणार नाही आणि त्यामुळे आपल्या दुःखाचा नाश होऊ शकणार नाही. म्हणून तिर्यंच्या गतीतले एक इंद्रियापासून चतुरिंद्रियापर्यंत जीवांना जास्त दुःखी का म्हणलं? नरकातल्या जीवांपेक्षा तिर्यंचे दुःखी असं का म्हणलं? कारण त्यांची आत्म्याला जाणण्याची योग्यता नाही.
आणि जोपर्यंत आत्म्याचा अनुभव करत नाही, जाणत नाही, तोपर्यंत दुःख कदापिही दूर होणार नाही. मग आपणच आपल्या आत्म्यापासून आपल्या आचरणाने दूर होत असलो तर त्याला दोष कुणाचा नाही. जर आपल्याला हे नको असेल दुःख तर, आणि अवघड नाही, जे अशक्य आहे ते जिनवानीत सांगितलेलंच नाही. जे शक्य आहे तेच सांगितले. असं नाही सांगितलं की तुम्ही उपवास करा, दीक्षा घ्या, ठीक आहे सांगितला तो पण उपदेश, पण जेवढे तुमचे परिणाम आहेत. पण रात्री भोजन त्याग करायला काय अवघड तर नाही. उलट त्यामुळे शरीर निरोगी राहील, दवाखाना आपल्यापासून लांब राहील, परिणामाची विशुद्धी राहील. म्हणजे किती फायदे. आणि धर्म एकदम निर्मळ परिणामाने, पवित्र परिणामाने सहजच धर्म पण होऊन जाईल. रात्री भोजन म्हणजे मांसाहार याचा प्रयोग करायचा म्हणलं तर ऍक्च्युअली आपण ताट जर नुसतं ठेवलं, एक 5 मिनिटात त्या ताटात बघितलं तर ताटाची जी दिसते तसे त्या ताटामध्ये दिसते. जेवायच्या ह्याच्यामध्ये ते आपल्या लक्षातच येत नाही की आपण जे मांसाहार आपण करतोय आणि सहज सहज करायला येतो. मांसाहारी पण दिसतो. म्हणजे गांधीजी चालले होते फॉरेनला, तर त्यांची आई म्हणली माझा मुलगा चाललाय, त्यांना कसं वाचवायचं. तर महाराज म्हणले 3 नियम द्या. रात्री जेवण त्याग, परस्त्री त्याग आणि मद्याचा त्याग. मग एक रात्री जेवण टाळलं तर सगळे दांडिया सगळे बंद झाले. म्हणजे किती पापापासून वाचलो हे आपल्याला लक्षात येत नाही. जर आपण आता आपल्या स्वतःला वाचवणार नाही तर परत आपल्याला कोण दया करणार. म्हणजे आपल्याला रडण्याचा अधिकार पण आपण संपवून टाकला. म्हणून तुम्हाला जे दुःख व्हायला लागलंय त्या दुःखापासून बाहेर काढणारं दुसरं कोण नाहीये, तुमची स्वतःची परिणती आहे. आपण त्या परिणतीने जसं जिनेंद्रांनी सांगितलंय तशा रूपाने आचरण केलं तर कोणी आपल्याला दुःखी करू शकणार नाही. सतत सुखाचा अनुभव आपल्याला करायचा असेल तर आदरपूर्वक आणि काय म्हणायचं, श्रद्धांपूर्वक स्वीकारा आणि तसं आचरण करा. कंपल्शन करा स्वतःसाठी, त्याच्याशिवाय होणार नाहीये. आपल्याला वाटतंय थोडस जर वेळ झाला किंवा काय त्याच्याने फरक पडतोय, नुसते भाव केले तरी बरोबर तशी अनुकूलता मिळते. आणि इथं तर काय म्हणजे, आणि घरात काय अशक्य तर काही नाहीयेच, फक्त एक मनाची दृढता. आणि आपण करणार तर आपल्या घरातल्या सगळ्या फॅमिलीची होणार आणि सगळे सुखी धर्म म्हणायचं कशाला, थोडा संयम असेल तरच तिथं धर्म घडणार आहे. आपल्याला असंयमाने जगायचंय आणि म्हणतोय आपण की आम्ही धार्मिक आहोत, तर शक्य नाहीये हे. म्हणून सांगितलं थोडस, तुम्ही शाळेत जाता त्यावेळेस तिथं काय असतं, त्या टीचर्स वगैरे थोडंफार तरी कंपल्शन असते का नाही तुमच्याकडे, असंच बसा, असं उठा, इकडे फिरू नका, इथं बसायला पाहिजे असते का नाही. टीचर्स असतील ना मागं तुम्हाला सांगायला, गोंधळ करू नका, नीट बसा, नीट बोला वगैरे. मग तिथं आपण स्वीकारतो. मग ते काय गुरु आहेत का आपले, तरी पण आपण त्यांचे सगळे वचन ऐकतोय. आणि इथे तर 3 लोकांचे नाच सांगायला लागलेत आपल्याला की हाच मार्ग आहे सुखाचा, ह्याच्याशिवाय दुसरं नाही, ह्याला एक्सक्यूज नाही काही. कोणीही असू देत, कसलाही असू देत. म्हणून मी परवा पण सांगितलं होतं, शीतल काकांनी काय सांगितलं एकदा प्रवचन मध्ये, नातेपुतेच्या म्हणले त्यांच्या समोर अशा स्त्रिया आल्या आणि ते म्हणाले की आमची मुलं बाहेर जॉब करतात, त्यांना बाहेर राहावं लागतं, ते जॉबचं टायमिंग ऑड असतंय, त्यामुळं त्यांना रात्री जेवावं लागतंय, नाईलाज आहे. एवढं सांगितल्यावर काकांनी काय उत्तर दिलं, म्हणे नाईलाजाने तुमचा मुलगा नरकात जाणार आहे. दुसरं उत्तरच नाहीये हो, तुम्हाला काय एक्सक्यूजच नाही त्याच्यामध्ये. तुम्ही पाप करा, पापाचं फळ नियमाने दुर्गतीच आहे. तुम्ही कसल्याही कंडिशन मध्ये करा. मग ती कंडिशन आली का बरं आणि आपल्यावर, म्हणून नको आपल्याला. आपण स्वतःला सुद्धा सेफ करा. पूर्व परिणाम आहेत, आता पण तसेच परिणाम करणार तर परत पुढे तसंच. आणि आपल्या हातात आहे आता. आपण स्वतःचं जीवन सेफ करा, आपल्या निमित्तात सगळ्या घरातल्यांचं जीवन सुधारा उलट. आणि त्यांच्या ठिकाणी एवढं संयम तरी घालायलाच पाहिजे. दुसरं काय आपण बाहेरचं नाही जाऊ देत, अशक्य असणारे नियम नाही सांगत आपण, पण हे शक्य आहे तर याचं अवलंबन करायलाच पाहिजे. अजून पण त्यात चांगल्या गोष्टी आहेत, त्या आपण उद्या वाचू. आणि तुम्हाला मी काय अभ्यास दिलाय आज, जिनवचन ऐकून कोणाचं जीवन परिवर्तित झालं असे उदाहरण मला पाहिजे. प्रथमान युगामध्ये अनेक अशी उदाहरणं आहेत की जिनवचन ऐकून म्हणा, वाचून म्हणा, कुठल्याही रूपाने भगवंतांची वाणीचा प्रभाव आणि ज्यांचं जीवन परिवर्तित झालं असे उदाहरणं कुठली. तेवढं उद्या मला सांगा, चिंतन करून.
सांगते का ध्यान? ध्यान कर. चित्ताला एकाग्र करा. जाणा हा मी चेतन परमात्मा आहे. खाणे पिणे हा माझा स्वभावच नाही. मी तर अंशन स्वरूप आहे. मी चैतन्य प्राणावर जगणारा शुद्ध जीव आहे. या चैतन्य प्राणाचा कोणीही घात करू शकत नाही. म्हणून हा मी निर्भय आहे. या चैतन्य प्राणाला बाहेरची कोणतीही वस्तू लागत नाही. म्हणून हा मी निरपेक्ष आहे, निरालंब आहे. निरपेक्ष स्वरूपोऽहम् चैतन्य स्वरूपोऽहम् भगवान स्वरूपोऽहम् विसर्जन. नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वत्सायाणं नमो लोये सौवसां